स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेल्या या महिलेची 3 वर्षांपूर्वी हत्या झाली। मात्र या हत्येचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आलाय। विषारी सर्पदंशाने या महिलेचा मृत्यू झाला। मात्र हा सर्पदंश तिच्या पतीनेच सर्पमित्राच्या मदतीने घडवून आणल्याचं अखेर 3 वर्षांनंतर समोर आलंय। हत्या झालेली ही महिला काँग्रेसची पदाधिकारी होती। नीरजा आंबेकर असं या महिलेचं नाव आहे। त्या मुरबाडच्या काँग्रेस पदाधिकारी होत्या। त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती। दरम्यान आता पोलिसांनी या हत्येप्रकरणी मोठा खुलासा करत नीरजा यांच्या हत्येचं गूढ उकललंय। नीरजा यांची हत्या त्यांच्याच पतीने केल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांनी एकूण 4 जणांना या हत्येप्रकरणी अटक केली आहे। एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमालाही लाजवेल असं प्लॅनिंग नीरजा यांच्या पतीनं केलं होतं, पण अखेर पोलिसांच्या तपासातून सगळं सत्य समोर आणलंय। आरोपी असेल, त्याने गुन्हा केलेला असेल आणि त्याला जर काही वर्ष अटक झाली नसेल तर त्याला असं वाटतं की आपला गुन्हा पचला गेला। मात्र पोलिसांना एक धागा जर मिळाला तर ते पोलीस या हत्येचा किंवा या प्रकरणाचा कधीही केव्हाही उलगडा करू शकतात। आणि तसाच एक चित्रपटाला शोभेल अशी एक हत्या बदलापूर शहरामध्ये घडली। बदलापूर शहरामध्ये काँग्रेसच्या मुरबाड विधानसभा ज्या अध्यक्ष होत्या नीरजा आंबेकर यांची 3 वर्षापूर्वी त्यांच्या पतीनं हत्या केली होती। मात्र ती हत्या कशी केली होती आणि त्यानं पोलिसांना काय सांगितलं होतं आणि पोलिसांनी 3 वर्षानंतर या हत्येचा उलगडा अतिशय नाट्यमयरित्या कसा केलाय, एसीपी सर आपल्यासोबत आहेत, काळे सर आपण त्यांच्याशी विचारूयात की या सगळ्या प्रकरणाचा तपास कसा केला गेला। सर, काय सांगाल, सुरुवात या सगळ्या प्रकरणाची कशी होती? अकस्मात मृत्यू आणि त्यानंतर हत्येचा उलगडा, कसं हे प्रकरण पोलिसांनी सोडवलं? बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला नीरजा रुपेश आंबेडकर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक एडीआर दाखल होता 53/2022। या एडीआरच्या तपासामध्ये आपण त्यांच्या कुटुंबियांचे जाबजबान्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय अहवाल आणि इतर गोष्टींचा सर्व पाठपुरावा त्यांच्यात तो एडीआर असल्याचे आपल्या तपासामध्ये प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने आपण त्याच्यामध्ये एडीआर समरी फाईल केलेली होती। परंतु मागील 6 महिन्यापूर्वी आपल्याला या अनुषंगाने काही गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या गोपनीय माहितीचं वर्कआउट आणि त्याचबरोबर आपण इतर गुन्ह्यातील त्यांचे काही सहभाग आहेत का त्या अनुषंगाने सुद्धा आपण तपास केला होता। त्यामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होत चालल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काही एक धागा आम्हाला जुळत होता। दरम्यानच्या काळात या डिसेंबर 2 तारखेला आमच्याकडे एक हाफ मर्डरचा 109 प्रमाणे एक गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी अटक केला होता तो त्या घटनेशी संबंधित असल्याचे आम्हाला माहिती मिळाली होती। आम्ही यांच्या इंट्रोगेशनच्या दरम्यान आम्हाला त्या आरोपीकडनं या घटनेच्या अनुषंगानं पूर्ण जी माहिती अपेक्षित होती ती पूर्ण माहिती त्या आम्हाला त्यात मिळाली होती। यामध्ये कोण कोण सहभागी आहेत आणि ते कशा पद्धतीने केलेलं आहे याची सर्व इत्थंभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली। आम्ही त्यांची माहिती आणि आमच्याकडे असलेल्या काही धागे यांचा जुळवाजुळव केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हा नैसर्गिक मृत्यू नसून तो एक हत्या असल्याचं आम्हाला ते निष्पन्न झाल्याने आम्ही त्याच्यामध्ये भादवी कलम 302, 201, 182 प्रमाणे आणि 120 ब प्रमाणे हे कट रचून हत्या केल्याचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जे आरोपी आहेत यांनी शांत डोक्याने खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून हा मर्डर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर, कसं हे सगळं प्लॅनिंग होतं? एखाद्या विषारी सापाला ते घेऊन आले, त्यांनी घरामध्ये एका गोणीमध्ये ठेवलं आणि त्या नीरजा आंबेकर किचन मध्ये गेल्यानंतर हा सगळा प्रकार कसा होता? याच्यामध्ये तपास चालू आहे। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत, आतापर्यंत ज्या निष्पन्न झालेल्या गोष्टी आहेत, त्यांनी एक सर्पमित्राकडनं साप उपलब्ध करून घेतला होता आणि तो साप उपलब्ध केल्यानंतर त्याला 3-4 दिवस त्यांनी सांभाळलेलं होतं आणि याच्यातील जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना ते मैतांचे पती जे आहेत त्याने सुपारी देऊन त्या पद्धतीने तो त्यांनी कट रचून हा मृत्यू आणलेला आहे आणि मर्डर केलेला आहे। ते सर, हे जे सगळे आरोपी आहेत हे एकत्र कसे काय आले आणि जर पतीचा उद्देश पत्नीला संपवायचा असेल, मात्र हे 3 जे आरोपी आहेत हे कसे काय एकत्र आले? यातील एक आरोपी जो आहे तो सर्पमित्र आहे
त्याने याच्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी साप पकडण्याचं काम केलेलं आहे आणि इतर जे आरोपी आहेत ते त्यांच्याशी संबंधित त्यांचे मित्र वगैरे आहेत आणि या मित्रांच्या संगनमताने आणि नवऱ्याला हे मृत्यू जो आहे तो किंवा तिचा मर्डर जो आहे हा न लक्षात येता येईल अशा पद्धतीने कसा करता येईल या अनुषंगानं त्यांनी प्लॅनिंग करून हा सर्पमित्राचा आधार घेऊन आणि सर्पदंश देऊन त्या पद्धतीने त्यांनी हा खून घडून आणलेला आहे. सर, एखादा खून झाला किंवा एखादी जर मृत्यू झाला तर आपण सर्वस्वी म्हणजे बऱ्यापैकी आपण शवविच्छेदन अहवालावर डिपेंड असतो. हा शवविच्छेदन अहवाल ज्या वेळेस आला तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, त्यावेळेस पोलिसांना शंका आली नाही का? नाही, याच्यामध्ये जो मृत्यूचा बनाव जो केलेला होता तो त्या महिलेचा मृत्यू घरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू कन्फर्म झाल्यानंतर तिचा जो तिची बॉडीचा PM करायचा आहे ते PMच्या वेळेस सुद्धा त्यांनी महिलेचा मृत्यू हा ब्रेन स्ट्रोकने झाल्याचे त्यांना डॉक्टरना सांगितलं असेल कदाचित आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कोणताही आक्षेप नसल्या कारणाने पोलिसांना पण त्यांच्या PM रिपोर्टमध्ये जास्त काही संशयास्पद हालचाली लक्षात नसल्यामुळे त्याच्यामध्ये ADR फाईल करण्यात आलं. सर, यामध्ये जर डॉक्टर दोषी असतील हा सगळा PM रिपोर्ट देण्यामध्ये तर त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाईल, त्यांचा पुढे तपास केला जाईल. या अनुषंगानं चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये जर कोणी दोषी निष्पन्न होत असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न होत असेल तर नक्कीच आपण त्यांच्यावर कारवाई करू. दरम्यान निर्जा यांच्या पतीने त्यांच्या मृत्यूनंतर खोटी माहितीही दिल्याचं एका महिलेनं सांगितलंय. एका महिन्यात लग्न केलं त्यावेळेलाच आम्हाला आमच्या जे मैत्रिणींचा ग्रुप होता त्यावेळेलाच आम्हाला असं वाटलं की अरे एवढा कसा हा, तर 5 मिनिटं तिला सोडून राहत नव्हता, तिच्यावर कंटिन्यू काम करत होता आणि एका महिन्यात त्याने दुसरं लग्न केलं. तेव्हापासून आम्ही त्याच्याशी तर बोलणं टाळलं होतं आणि आज ही बातमी ऐकल्यावरच आम्ही आज इथं आलोय. परंतु अजून त्याच्यातून काय निष्पन्न निघालं आणि काय झालं अजून अद्याप कळलं नाही. मी पोलिसांना पण विचारायचा प्रयत्न केला. ते बोलले मॅडम तपास चालू आहे, आम्ही तुम्हाला सगळं सांगू. तिच्या नवऱ्याने मला असं सांगितलं की ताई आम्ही 2 जण जात होतो, तिच्या माहेरी जात होते वाटतं ते, आणि बोलता बोलता आम्ही एका ठिकाणी काहीतरी तिचा उपास होता, तिने काहीतरी खाल्लं बोलतो आणि बोलता बसले माझ्याशी गप्पा मारतो आणि मी ड्रायव्हिंग करतोय आणि तिला असं झटका आला असं म्हणून त्याने मला असं सांगितलं आणि तिथंही तसंच ऐकलं होतं. पण आज ही बातमी ऐकून मला म्हणजे खरंच वाटत नाही की निर्जाबरोबर एवढं हे झालं. तर नक्कीच तिच्याबरोबर काय जर असं झालं असेल तर मी प्रशासनाला सांगेल की तिला न्याय असू द्या. कारण तिचे छोटे जे 3 लेकरं आहेत ना ते खूप लहान होते ज्यावेळेला ती वारली त्यावेळेला. कारण तिचं जेव्हा अंतिम विधी होते ना मी स्वतः तिथं गेली होती आणि मी स्वतः तिथं सगळं आणले होते की ते लेकरांची आज ते अवस्था तर मला बघूनच एकदम वाईट वाटतं की असं लोकांची कृती एवढी बदलून गेली. म्हणजे एका महिलेला तुम्ही भावनिक करतात, प्रेमात घेतात, तिच्या सगळ्या गोष्टी विचारून तिच्या तुम्ही लाचार म्हणून तिला हे करता की नाही बाबा तुला नाही असं नाही, मी तुला अशी मदत करेल तशी, तिला भावनिक होऊन तिच्याबरोबर अशा करून आणि तिच्याबरोबर अशा घात केले जातात ना, अशा पुरुषांना तर 100% फाशीची सजा. तब्बल 3 वर्षांनी निर्जा यांच्या हत्येचा उलगडा झाल्यानं अनेकांना धक्काच बसलाय. निर्जा यांच्या पतीसह एकूण 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी केलेल्या या तपासाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.